आजची जी समाजामध्ये अवस्था आहे, जी परिस्थिती आहे, मातापित्याची, आई-वडिलांची, आई-बापाची, ती एक छोट्याशा गोष्टीतून उलगडण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या गोष्टीच्या माध्यमातून आई-बाप आपल्या लेकरांसाठी, आपल्या मुलांसाठी सतत झटत राहतात. जन्माला आलेल्या लेकराला उत्तम परिस्थिती द्यावी, जे आपल्याला मिळालं नाहीये ते त्याच्यापर्यंत पोहोचावं, मान सन्मान, अनुकूल अशी परिस्थिती, या सगळ्या गोष्टी आपल्या लेकरांना मिळाव्या, मुलाबाळांना मिळाव्या, अशी मानसिकता असते आईबापाची. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा, जन्माला आलेल्या लेकराला या 3 मूलभूत गरजा, मग आपल्या पोटात 4 घास कमी गेले तरी चालतील, पण आपल्या लेकराला चांगलं खायला मिळावं, उत्तम खायला मिळावं. आजचा जाहिरातींचा जमाना आहे. त्या जमान्यामध्ये जाहिराती बघून लोकांना, पोरांना विशिष्ट पद्धतीचा आहार आवडतो. पिझ्झा म्हणा, बर्गर म्हणा. एखाद्या गरीब दाम्पत्याला या लेकरांचे हट्ट पुरवणं मोठं कठीण असतं, पण तरीही ते आपलं मन मारून कुठेतरी पैसा जमवून ते आपल्या लेकरांचे हट्ट पुरवण्याकरता तळमळ करत असतात, झटत असतात. राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट या 3ही हट्टांना मनुष्याला सामोरं जावं लागतं आणि नतमस्तक व्हावं लागतं. एखादं लेकरू ज्या वेळेला हातपाय आपटतं आणि हे मला पाहिजेच, त्यावेळेला आईबाप आपल्या परिस्थितीला बाजूला सारून त्या मुलाकरता त्याला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतात. स्त्री हट्टा करता नवऱ्याला, पुरुषाला आपल्या पाकिटामध्ये किती पैसे आहेत हे बाजूला ठेवून तिचा तो हट्ट पुरवावा लागतो. राजहट्टाला नतमस्तक व्हावं लागतं. पण या 3ही हट्टांमध्ये सगळ्यात मोठा हट्ट असतो तो लेकरांचा. तो पुरवण्याकरता मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत झटत असतो. स्वतःचा आनंद बाजूला सारून मुलांकरता, आपण त्यांना जन्माला घातलंय त्या लेकरांकरता आपला क्षण आणि क्षण वेचतो. त्यांना उपयुक्त अशा आहार देण्यासाठी, त्यांना उपयुक्त अशा प्रकारचं वातावरण देण्यासाठी, अनुकूल अशा प्रकारचं, उपयुक्त अशा प्रकारचे वस्त्र, स्वतः थोडं फाटकं आईबाप परिधान करतील, पण मुलांकरता चांगला आहार, चांगली वस्त्र आणि राहण्याकरता चांगल्यात चांगली वास्तू, असा प्रयत्न आईबापाचा असतो. पण या सगळ्या प्रयत्नातून शेवटी काय मिळतं त्याच्याकरता एक छोटंसं कथानक आहे. हीच परिस्थिती मातापित्याची शेवटी होते. कितीही झटत राहा, कितीही करत राहा, पण शेवटी काय अवस्था असते ती या कथानकातून आपल्याला कळेल. विंचू माता ज्या वेळेला लेकरांना, बरं आपल्यासारखी लेकरं जन्माला घालत नाही, उदंड लेकरं जन्माला घालतात ती म्हणजे उदंड. हम दो हमारे दो असं गणित त्याच्यात नाहीये. उदंड लेकरं एका वेळेला जन्माला येतात आणि त्यावेळेला विंचू माता आपल्या मनुष्यांमध्ये, इतर काही अनेक जनावरांमध्ये, पाळीव प्राण्यांमध्ये बहुतांश करून आपल्या लेकरांना दूध पाजलं जातं आईकडून. पण इथे लेकरं सांभाळण्याकरता एक वेगळीच परिस्थिती आहे.
आणि ती मनुष्याच्या या अवस्थेशी, आईबापाच्या या अवस्थेशी निगडीत आहे. ती विंचू माता त्या लेकरांना आपल्या पाठीवर बसवते. आणि याच्यात वैशिष्ट्य असं आहे, लक्षात ठेवायचं मंडळी, की ती लेकरं पाठीवर बसतात विंचू मातेच्या, त्या आईच्या, आणि पाठीवर बसून त्याच आईचं मांस खात खात वाढायला लागतात. त्या आईला वेदना होत असतात. कुणाला आपलं मांस कापून देताना आनंद मिळणार आहे, त्या आईला प्रचंड वेदना होत असतात, पण तरीही लेकरांसाठी ती शांत बसते, ते सहन करते. आणि ती लेकरं त्या आईला हळूहळू खात राहतात. एक क्षण असा येतो की ती आई मरून जाते. आणि आई मरून गेल्यानंतर ती मुलं आपापल्या मार्गाला लागतात. आई करता रडत बसत नाहीत, आणि रडत असतील तरी ते आपल्यासारख्यांना तर कळणार नाहीये. पण लेकरं उदंड होतात, आणि ती उदंड लेकरं आईचंच मांस खाऊन जगतात, वाढतात, आणि आपापल्या कामावर निघून जातात, आपापल्या कामाला लागतात. नित्य नैमित्तिक त्यांची कर्म ती करायला. तीच अवस्था आज मनुष्यांमध्ये बघायला मिळते. आईबाप आपल्या मुलांकरता सगळं करतात, पण एक क्षण असा येतो की तीच मुलं म्हणतात की आईबापाने आमच्याकरता काय केलं, आणि केलं तर असं काय विशेष केलं. आम्हाला जन्माला घातलंय तर त्यांचं ते कर्तव्य होतं हे सगळं करणं. आणि इथेच मी असं म्हणत नाही की सगळीच मुलं अशा प्रकारची वागणूक देतात, पण पर्सेंटेज पाहायला गेलं तर 80% मुलं याच प्रकारचं वर्तन आपल्या मातपित्याशी करतात. आणि आई बापाला फक्त रडणं, एके रडणं एवढं त्यांच्या आयुष्यामध्ये उरतं. मुलांनी या गोष्टीचा विचार करायचा आहे. कुणीही आई वडील आपलं कर्तव्य म्हणून करत नसतात, आपल्या लेकरांवर असलेलं प्रेम म्हणून करत असतात. आणि त्या प्रेमाला प्रत्युत्तर मुलांनी प्रेमानेच द्यायला हवं. आणि पुढे हेही लक्षात ठेवायला हवं की आपल्यावरही हीच वेळ येणार आहे. आपणही कधीतरी आई होणार आहे, आपणही कधीतरी बाप होणार आहे. आणि जी पेरणी केलेली आहे ना, एक लक्षात ठेवायचं, जी पेरणी केलेली आहे आपल्यालाही तेच पीक मिळतं, तेच खायचंय, तेच उगवलेलं. कबीरदासजी म्हणतात, करनी करे बदनाम की, नजर रखे हराम की, हृदय शुद्ध नहीं राम की, भक्ति किया तो क्या हुआ. पेरणी जर आपण काट्यांची केलेली लक्षात ठेवायचं तर आपल्या दारामध्ये काटेच पडणार. त्या काट्यांनाच आपल्याला सामोरं जावं लागणार. ज्या वेदना आपण आपल्या आईबापाला दिलेल्या त्याच वेदनांना आपल्याला सामोरं जायला लागणार आहे. बीज पेरे बबूल का आम कहां से आए. त्यामुळे ज्या परिस्थितीमध्ये मातापित्याने आपल्याला वाढवलंय, आईवडिलांनी आपल्याला वाढवलंय, त्या परिस्थितीची जाणीव ठेवून वृद्धापकाळामध्ये आपल्याला सगळ्या लेकरांना, आपल्या आईवडिलांना मोठ्या आनंदाने सांभाळायचं आहे. जे त्यांनी आपल्याला दिलंय तो आनंद, ते प्रेम आपल्याला आपल्या आईबापाला द्यायचं आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. जय जय रघुवीर समर्थ.